श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि मला खात्री आहे की ह्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे बऱ्याच नवीन गोष्टी आपण शिकाल आणि परमेश्वराच्या आशीर्वादांना आपण प्राप्त करून घ्याल. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. लेवीचे पुस्तक 3 अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे चरबी परमेश्वराकरिता अर्पण करण्यात येत असे. चरबीला फार उत्तम असे मानण्यात येत असे. यशाने इस्रायल लोक जेव्हा दुसऱ्या देवी देवतांकडे वळले तेव्हा त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप ठेवला होता. यशाचे पुस्तक 65 अध्याय आणि 11 वचन. पण तुम्ही परमेश्वरास सोडिले, जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाही. गादासाठी अर्थात भाग्य देवतेसाठी मेजवानी तयार करिता, मनीसाठी अर्थात कर्म देवतेसाठी मिश्रित पेयाचे प्याले भरून ठेविता. शांतरपणात परमेश्वर मेजवानी तयार करीत असतो. ह्याद्वारे पवित्र शास्त्रातील अनेक वचनांवर प्रकाश पडतो. स्तोत्रसंहिता 23 अध्याय आणि 5व्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. तसेच स्तोत्रसंहिता 36 अध्याय 8व्या वचनात तो म्हणतो, तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. योहान कृत शुभवर्तमान 6 अध्याय 51 आणि 57 वचने सांगतात. योहान कृत शुभवर्तमान 6 अध्याय 51 वचन आणि 57 वचन. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. मत्ते कृत शुभवर्तमान 26 अध्याय आणि 26व्या वचनात प्रभू येशूने म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. प्रभू तारणाचा व सहभागितेचा मेष तयार करतो. शांतर्पणात ह्यावर भर देण्यात आला आहे. उधळ्या पुत्राचा दाखला समजण्यास ह्यामुळे आम्हाला मदत मिळते. जेव्हा पुत्र पुन्हा पित्याच्या सहभागीत येतो तेव्हा पिता एक चांगले वासरू कापतो. मोठ्या जेवणावळीच्या दृष्टांतात आमंत्रित करणारा कोण आहे तर प्रभू आहे. लुकरू शुभवर्तमान 14 अध्याय 17 वचन बघा. लुकरू शुभवर्तमान 14 अध्याय 17 वचन. आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रिता सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठविले. हा श्रोत्यानो तारणाचा मेज आहे जो परमेश्वराने पुरवला आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय पुन्हा आणि पुन्हा आपण वाचा. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय. परमेश्वरासोबतची सहभागिता ख्रिस्ताने आपले रक्त सांडून जी सुटका केली व आम्ही पापे कबूल करून त्याला किती जाणून घेतले ह्यावर आधारित असते. ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारण्याद्वारे आम्ही प्रथम परमेश्वराचे तारण स्वीकारतो व नंतर सहभागितेच्या मेजाजवळ येतो. आधुनिक माणसाला वाटतं की तो आपल्या कामाद्वारे तारणाचा मेज तयार करून परमेश्वराला भोजनास आमंत्रित करू शकतो. श्रोत्यानो, ही पूर्णपणे अविश्वासणाऱ्यांची धारणा आहे. परमेश्वर स्वतः तारणाचा व सहभागितेचा मेज पुरवतो. आता आपण 12वं वचन वाचूया. 3 अध्याय 12 वचन. कोणाला बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे. शांतर्पणात हे तिसरे आणि शेवटले अर्पण होय. तिन्ही अर्पणे शांतर्पणात ख्रिस्ताची प्रतिमा प्रगट करण्यास आवश्यक आहेत. बकरी मानवाचे पापहरण करण्यास ख्रिस्त पर्याप्त आहे ह्याची पूर्ण ओळख करून देते. त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले हे एक फक्त चांगले विधान नाही, परंतु एक वास्तविकता आहे. तो आमच्या पापांसाठी अनुकूल आहे ह्याचाच अर्थ की त्याने आमच्या पापांसाठी योग्य व पूर्ण किंमत भरून दिली. ख्रिस्त तुमच्या व माझ्यासाठी ते अर्पण झाला. श्रोत्यानो, त्याने तुमच्या व माझ्या पापांचे पूर्ण प्रायश्चित केले. पापांकरिता त्याचे अर्पण इब्री लोकासपत्र 10 अध्याय 6 ते 14 वचनांमध्ये फार स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर आपण ही वचने अवश्य वाचा. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 6 ते 14 वचने. आता श्रोत्यानो, आपण 3 अध्याय 13 ते 17 वचने वाचूया. लेवीचे पुस्तक 3 अध्याय 13 ते 17 वचने. त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा
आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वराप्रित्यर्थ होम करावयाचा तो भाग हा. आतड्यांवर असलेली चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय, कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे. तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये. हा तुम्हाला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय. 2 विधाने श्रोत्यानो ह्या ठिकाणी आम्हाला थांबितात. ह्यामध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे की चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये. हे 2 निषेध खरोखर धक्का देणारे आहेत. त्याविषयी 7व्या अध्यायात शांतरपणाच्या नियमात सविस्तरपणे सांगितलेले आहे. रक्त खाण्याकरिता निषेध आहे. का खाऊ नये ह्याविषयी आम्हाला लेवीचे पुस्तक 17वा अध्याय 10 ते 14 वचनांमध्ये सांगण्यात आलेले आहे. आणि आम्ही नंतर ह्याचा अभ्यास करणार आहोत. लेवीचे पुस्तक 17वा अध्याय 10 ते 14 वचने. श्रोत्यानो, चरबी न खाण्याकरिता जे कारण आहे ते येथे मांडण्यात आले आहे. चरबी प्रभूची आहे. मानवाला हे स्मरण करून देण्यात आले आहे की त्याला रक्ताद्वारे सोडविण्यात आले आहे. ह्या आधारावर व ह्यामुळे आम्हाला परमेश्वरासमोर स्वीकारण्यात आले आहे. हे आम्हाला परमेश्वराची सहभागिता व संगती ह्यामध्ये घेऊन येते. परंतु चरबी प्रभूची आहे. तो उत्तम जे आहे त्याची मागणी करतो. जर आम्ही त्याची सहभागिता पूर्ण उपभोगून आनंद प्राप्त करू इच्छितो तर आम्हाला आमचे उत्तम ते त्याला द्यावे लागेल. आमच्या जीवनाचे प्रेमळ अर्पण आमच्या सुटकेनंतर त्याला व्हायला हवे आहे, जेणेकरून आम्ही त्याच्या गोड व शांतीपूर्ण संगतीत जावे. हा संदेश रोमकरासपत्र 12वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय 14वे वचन आणि फिलिप्पिकरासपत्र 3रा अध्याय 10 ते 14 वचनांमध्ये देण्यात आलेले आहे. तारण रक्ताद्वारे आहे. पवित्रीकरण आणि सेवा ही चरबीद्वारे होय. आता श्रोत्यांनो, आपण शांतार्पणाचा नियम पाहूया. शांतार्पणाचा नियम लेवीचे पुस्तक 7वा अध्याय 11 ते 38 वचनांमध्ये दिलेला आहे. लेवीचे पुस्तक 7वा अध्याय 11 ते 38 वचने. 5 अर्पणांविषयी देण्यात आलेल्या सर्व सूचनांमध्ये ह्याविषयीच्या सूचना अधिक आहेत आणि हा शेवट आहे. परमेश्वराच्या शांतीचा आनंद उपभोगण्याआधी दुसऱ्या अर्पणांचे महत्त्व सुद्धा ह्यात संमेलित झाले पाहिजे. 7व्या अध्यायात आम्ही अधिक सविस्तरपणे पाहू. आरोन, त्याचे पुत्र व इतर याजकांना शांतार्पणातून त्यांचा भाग म्हणून छातीचा भाग व खांद्याचा भाग मिळेल. छातीचा भाग ख्रिस्ताचे आमच्या प्रति प्रेम व खांद्याचा भाग ख्रिस्ताचा अधिकार व सामर्थ्य ह्याविषयी सांगते. तो आमचे पूर्ण तारण करण्याकरिता समर्थ आहे. ख्रिस्तामध्ये हाच आमचा हिस्सा आहे. काय श्रोत्यानो, आपण त्याची वाणी ऐकत आहात? काय त्याच्या शांतर्पणात आपण त्याची वाणी ऐकत आहात? आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळूया. ह्या अध्यायात आपण अज्ञानीपणामुळे केलेली पापे, याजकाची पापे, मंडळीची पापे, अधिपतीची पापे, सामान्य लोकांची पापे व पापार्पणाचा नियम ह्याविषयी पाहणार आहोत. 3 सुवासिक हव्य ख्रिस्ताचे व्यक्तित्व त्यांच्या संपूर्ण गौरवात आमच्यासमोर ठेवतात व 2 असुवासिक हव्य पापांकरिता ख्रिस्ताने वधस्तंभावर जे कार्य केले त्याला आमच्यासमोर ठेवतात. पापार्पण पापाला एक स्वभाव म्हणून सांगते. पाप एक कृत्य आहे. मानव स्वभावताच पापी आहे श्रोत्यानो, व तो जे करतो त्यामुळे तो पापी आहे. पापार्पणाविषयी काही गोष्टी खास आहेत ज्यामुळे हे अर्पण इतर अर्पणांपासून वेगळे ठरते व ह्याचे महत्त्व जाहीर करते. पहिली गोष्ट, कोणत्याही अर्पणापेक्षा ह्याचा वृत्तांत मोठा आहे. दुसऱ्या 4 पेक्षा ह्याचा वृत्तांत दुप्पट आहे. होमार्पण ह्याविषयी 17 वचने आम्हाला सांगतात. अन्नार्पण ह्याविषयी 16 वचने सांगतात. शांतर्पणाविषयी 17 वचने आणि दोषार्पणाविषयी 19 वचने आणि पापार्पणाविषयी सांगण्याकरिता 35 वचने वापरण्यात आलेली आहेत. अर्थातच
देवाच्या आत्म्याला हे अधिक महत्त्वाचे वाटले असणार. दुसरी गोष्ट, पापार्पण हे पूर्णतः नवीन अर्पण होते. ह्या वेळेपर्यंत पापार्पणाचा कुठेच उल्लेख सापडत नाही. पवित्र वचनात आधीसुद्धा ह्याविषयी नोंद सापडत नाही. दुसऱ्या देवी देवतांची पूजा करणाऱ्या राष्ट्रातसुद्धा ह्याशी मिळते जुळते असे काहीच नव्हते. तिसरी गोष्ट, नियमशास्त्र देण्याच्या वेळेपासून हे अर्पण फार महत्त्वाचे आणि विशेष ठरले. नियमशास्त्र देण्यापूर्वी मानव पापी होता, परंतु नियमशास्त्राने त्याला हे दाखविले की तो पापी आहे. सर्व सणांच्या वेळी पापार्पण अर्पण्यात येई. वल्हांडण, पेंटिकॉस्ट, तुतारी व दर्शन मंडप प्रायश्चिताच्या मोठ्या दिवशी ह्याला अर्पण करण्यात येत असे. ह्याने प्रमुख याजकाला अतिपवित्र स्थानात आणले. चौथी गोष्ट, जरी त्याच जागी हे अर्पण करण्यात आले, अर्थात होमार्पणाच्या जागी हे अर्पण करण्यात आले, तरी होमार्पणाच्या हे अगदी उलट आहे. लेवीचे पुस्तक 6 अध्याय 25 वचन सांगते. लेवीचे पुस्तक 6 अध्याय 25 वचन, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधी असा, ज्या ठिकाणी होमबलीचा वध करीतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा, तो परमपवित्र होय. जेथे होमबली समाप्त होतो तेथेच पापार्पण सुरू होते. होमार्पण ख्रिस्त कोण आहे हे सांगते. पापार्पण ख्रिस्ताने काय केले ते सांगते. होमार्पणात ख्रिस्त परमेश्वराच्या उच्च आणि पवित्र स्तराच्या मागणीला पूर्ण करतो. पापार्पणात ख्रिस्त मानवाच्या खोल आणि निराशेमुळे निर्माण झालेल्या आवश्यकतांना पूर्ण करतो. होमार्पणात आम्हाला ख्रिस्ताचे मोल आढळते. पापार्पणात आम्हाला पापाचा तिरस्कार आढळतो. होमार्पण स्वइच्छेने केलेले असे, परंतु पापार्पणाचा आदेश देण्यात आला होता. होमार्पणाचा धूर व सुवास वर जात असे. पापार्पणाला ओतण्यात येई, एक वर जाई तर दुसरे खाली. 4 अध्याय पहिली 2 वचने आम्हाला सांगतात, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, परमेश्वराने निषिद्ध ठरविलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले. अज्ञानतेमुळे केल्या गेलेल्या पापांवर येथे भर देण्यात आला आहे. जर एखादी व्यक्ती जाणून बुजून स्वइच्छेने पाप करेल तर हे अर्पण त्यासाठी नसे. इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 20 वचन आम्हाला सांगते. इब्री लोकासपत्र 10 अध्याय आणि 20 वचन, मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला 2 किंवा 3 साक्षीवरून मरणदंड होतो. ह्यावरून स्पष्ट होतं की जी व्यक्ती जाणून बुजून ख्रिस्ताला नाकारते तिच्यासाठी तारण नाही. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 26 आणि 27 वचने बघा. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 26 आणि 27 वचने, कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही, तर न्यायाची आणि विरोधास गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढीच. अज्ञानतेमध्ये केलेले पाप हेच सत्य प्रकट करते की मानव स्वभावताच पापी आहे. आपल्याला माहीत असो वा नसो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते श्रोतांनो की आम्ही सर्व पापी आहोत. मी आणि तुम्ही स्वभावानेच पापी आहोत, म्हणूनच आम्ही पाप करतो. पापाविषयी परमेश्वराचा दृष्टिकोन बदलत नाही हे लक्षात घ्या. आम्ही ज्या गोष्टी देवाविरुद्ध आहेत त्या करतो, कारण परमेश्वराला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करणे आमच्याकरिता अशक्य आहे. दैहिक मानवाजवळ ती योग्यता नाही. दैहिक मानव स्वभावताच पापी आहे. ह्या पापांना मानवाच्या लक्षात आणलेच पाहिजे. पाप कोणीही का करेना ते पापच असते. मानवाच्या मनात जी खोल रुजलेली अपराधी भावना आहे तिचा शोध लागलाच पाहिजे, तर श्रोत्यांनो योग्य उपाय सुचवला जाऊ शकतो. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 139 अध्याय 23 आणि 24 वचनांमध्ये काय म्हणतो पहा. स्तोत्रसंहिता 139 अध्याय 23 आणि 24 वचने, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. तसेच स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 4 वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील
तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. श्रोत्यानो, ह्यालाच मी मानसिक रोग तज्ज्ञाकडे न जाता ख्रिस्त जो वैद्यांचा वैद्य व डॉक्टरांचा डॉक्टर आहे त्याच्याकडे जाणे म्हणते. काहींचे असे मत पडेल की जे कौशल्य मानसिक रोग तज्ज्ञामध्ये आहे ते देवाचे वचन प्रकट करीत नाही. मला वाटतं ह्या लोकांचे हे मत अगदी चुकीचे आहे. देवाच्या वचनात मानवाच्या समस्यांचा कायम उपाय आहे. जर आपली काही समस्या आहे, आपण अपराधी भावनेने भरलेले आहात, आपली काही व्यक्तिगत समस्या आहे, तर आपण प्रभू येशूच्या समीप जाऊन त्याच्याजवळ आपली सर्व समस्या का सांगत नाही? आपण असे का म्हणत नाही की हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण? श्रोत्यानो, आमची समस्या ही नाही की आमच्या आईने आम्हाला लहानपणी कमी प्रेम दिले, परंतु आमची समस्या म्हणजे आम्ही स्वभावतःच पापी आहोत. म्हणून प्रभूजवळ जाऊन त्याला सर्व आपण सांगूया. अज्ञानतेमध्ये केलेले पाप म्हणजे ते पाप करताना त्या व्यक्तीला मुळीच माहीत नव्हते की त्याने पाप केले आहे. स्तोत्रसंहिता 19 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, स्तोत्रसंहिता 19 अध्याय 12वे वचन, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. जर आपण देवाजवळ काय कबूल करावे हे आपणाला सुचत नसेल तर फक्त हे कबूल करा की प्रभू, मी पापी आहे. जुन्या करारात आम्हाला वाचायला मिळतं की जेव्हा कोणताही माणूस अज्ञानतेमुळे पाप करीत असे तेव्हा परमेश्वराने त्याच्या सोडवणुकीची तरतूद केली होती. त्याने अशा लोकांसाठी शरणस्थाने बनवलेली होती. गणनाचे पुस्तक 35 अध्याय 11 वचन सांगतं. गणनाचे पुस्तक 35 अध्याय 11 वचन, तेव्हा तुमच्याकरिता शरण पुरे म्हणून काही नगरे ठरवा, म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे. देवाने आमच्यासाठी सुद्धा शरणस्थान ठेवले आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने उपाय योजिला आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 1 वचन सांगतं. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 1 वचन, अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. पॉल तो सर्वात अधिक पापी असून त्याच्यावर कृपा का झाली हे स्पष्ट करतो. तो निंदा करणारा होता, छळ करणारा होता, इजा करणारा होता, परंतु त्याच्यावर कृपा झाली कारण त्याने ते सर्व अज्ञानतेपणाने व अविश्वासामुळे केले होते. तिमोथेला पहिले पत्र 1 अध्याय 14 आणि 15 वचनांमध्ये तो लिहितो. तिमोथेला पहिले पत्र 1 अध्याय 14 आणि 15 वचने, ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. श्रोत्यानो, पापार्पण आम्हाला सांगते की आम्ही स्वतःला ज्या प्रकारे परमेश्वर आम्हाला पाहिले पाहिजे. हे आमच्या समोर पापाबद्दल जागृती व आमची अयोग्यता परंतु परमेश्वराचा उपाय आणते. स्तोत्रसंहिता 32 अध्याय आणि 5 वचन बघा. स्तोत्रसंहिता 32 अध्याय आणि 5 वचन, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेविली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. श्रोत्यानो, हे अपराधी भावनेला दूर करते. पापार्पण स्वतःची अयोग्यता शिकवते. स्तोत्रसंहिता 40 अध्याय 6 वचन बघा. यज्ञपशु व अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडिले आहेत. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. त्याने परमेश्वराचे पापाकरिता जे सिद्ध अर्पण आहे व त्याची क्षमा ह्याचा मार्ग दाखवला आहे. इब्रिलोकासपत्र 10 अध्याय 19 ते 22 वचने बघा. इब्रिलोकासपत्र 10 अध्याय 19 ते 22 वचने, म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य झाले आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आता श्रोत्यांनो, तुम्ही व मी जे आम्ही पापी आहोत ते त्याच्या उपस्थितीत धैर्याने येऊ शकतो.
का? कारण येशू आमचे पापार्पण आहे. अज्ञानात केलेल्या पापांसाठी सुद्धा. अज्ञानात केलेले पाप आमच्या लक्षात परमेश्वराच्या न्यायाची व मानवाशी व्यवहार करताना त्याचा निपक्षपातीपणा ह्याची दुसरी बाजू सुद्धा लक्षात आणतो. परमेश्वर मानवाशी निपक्षपातीपणाने व्यवहार करतो. शिक्षेचा जसा स्तर असेल तसेच पारितोषिकाचा सुद्धा स्तर असेल. जबाबदारीचा स्तर सुद्धा पापार्पणात पाहण्यात येतो, ज्याला आपण वेगवेगळ्या वर्गाच्या लोकांच्या वरून ज्यांना येथे दाखविण्यात आले आहे पाहूया. याचकांची पापे. 4 अध्याय 3 वचन बघा. म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याचकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोऱ्हा परमेश्वराला अर्पावा. याचकाचे पाप प्रथम लक्षात घेतले आहे, कारण तो मार्गदर्शकाच्या नायकाच्या जागे आहे. जर तो चुकेल तर लोक चुकतील. त्यांचे पाप जसा याजक तसे लोक. त्याने अर्पण म्हणून तरुण बैलाला आणायचे होते, जो अधिक किमतीचा असे. ज्याने पाप केले आहे त्याच्या पदावरून त्याने अर्पण करायच्या प्राण्याला निश्चित केला जाई. त्याचे पाप काही अलग नसे, परंतु त्याची जबाबदारी अधिक असे. आज सुद्धा तसेच आहे. याकोबाचे पत्र 4 अध्याय 17 वचन आम्हाला सांगते, चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. याकोबाचे पत्र 3 अध्याय 1 वचन पहा. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहिती आहे. काय आपण उपदेशक हो पाहता? आपली जबाबदारी अधिक आहे हे लक्षात घ्या. काय आपण गीत गाऊ इच्छिता? आपली जबाबदारी अधिक आहे. कोणतेही कार्य करण्याच्या संधीसोबत जबाबदारी सुद्धा वाढते आणि परमेश्वर स्वतः त्या जबाबदारीविषयी आपल्याला जबाबदार ठरतो. हेच ह्या ठिकाणी स्पष्टपणे दाखवले आहे. लोकांवर दोष येईल अशा ह्याचे अधिक योग्य भाषांतर असे होऊ शकेल, ज्यामुळे लोक पाप करण्यास प्रवृत्त होतील. ह्याद्वारे याचकाच्या जबाबदारीकडे निर्देश करण्यात आला आहे. तो एक मानव आहे व इतर लोकांप्रमाणे तो सुद्धा मोहात पडू शकतो. 4 ते 7 वचने सांगतात, तो गोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. अभिषिक्त याचकाने गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. याचकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. आणि याचकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगास लावावे. मग त्या गोऱ्याचे बाकीचे सगळे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. श्रोत्यानो, अशा प्रकारे हे अर्पण करण्यात येईल. पापार्पणाकरिता हा विधी होता. होमार्पण व पापार्पण ह्याचा ह्या भागात सारखेपणा आम्हाला आढळतो. आमचा स्वीकार व आम्ही केलेली त्याची उपासना ही येशू ख्रिस्ताच्या रक्तावर अवलंबून आहे. श्रोत्यानो, आज फक्त आमच्याजवळ एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याद्वारे आम्ही पापांची क्षमा, तारणाचे आश्वासन आणि परमेश्वरासोबतची सहभागिता प्राप्त करू शकतो. परमेश्वर या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.